झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या पहिल्याच पावसानं रेल्वे सेवेचाही बोजवारा उडवला। खरं तर हा 75 मिलीमीटर इतकाच पाऊस होता, पण एवढ्या पावसात सुद्धा रेल्वे प्रशासनाची पोलखोल झाली। कुर्ला सकाळी 11:30 वाजता मुंबईतल्या पहिल्याच पावसात रेल्वेची अशी दैना झाली। रात्री पडलेल्या पावसानं रेल्वेच्या रुळावर असं पाणी साचलं आणि सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे 3:13 वाजले। अनेक ट्रेन अडकून पडल्या। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र या सगळ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। यावेळी आम्ही कुर्ला स्थानकावर आहोत, जिथे आपण पाहू शकतात की सकाळपासून जो पडणारा पाऊस असेल यामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ती अत्यंत धीम्या गतीने होते। अनेक लोक जे आहेत ते आपल्या गंतव्य स्थानासाठी जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहत आहेत। ठाणे दुपारी 1 वाजता उशिरानं धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले। ट्रेनमध्ये पाऊल ठेवायलाही जागा नव्हती। खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करणं प्रवाशांसाठी अग्निदिव्य होतं। घाटकोपर व कुर्ला या रेल्वे मार्गावरती पाणी साचल्यामुळे प्रचंड प्रवाशांचे हाल होत आहे। जो चाकरमानी आहे, जो ये जा करतो, जो सकाळी आपल्या व्यवसायाला निघतो किंवा नोकरीला निघतो, त्याचे हाल होत आहेत। 25 ते 30 मिनिटं तरी नेहमीचा प्रॉब्लेम झाला। कुठूनही या तुम्ही, अप नाही या किंवा डाऊन नाही या, नेहमीचाच प्रॉब्लेम झालाय। आणि लॉंग रूटच्या गाड्या तर नेहमीच लेट असतात। एक साधा पाऊस झाला तरी सुद्धा ही हालत आहे। आम्ही आता अर्धा तास झालो ट्रेनची वाट बघतोय। आम्हाला जायचं डाऊन साईडला, डाऊन साईडच्या पण ट्रेन लेट आहे, अप साईडच्या पण ट्रेन लेट आहे। नेहमीप्रमाणे पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनाचे सगळेच दावे वाहून गेले। मध्य रेल्वेचा तर पुरता बोजवारा उडाला, पण पश्चिम आणि हार्बर लोकलवरही परिणाम झाल्यानं प्रवाशांना फटका बसला। 75 मिलीमीटर पावसानं ही परिस्थिती उद्भवली। मोठा पाऊस झाला तर काय अवस्था होईल याचा अंदाजही या पावसानं आला। पावसात सज्ज असल्याचे नुसतेच दावे करणारं रेल्वे प्रशासन यातून काही धडा घेईल अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।